हॅलो रोल. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पनवेलकरांच्या भावना मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला आणि एकंदरीतच पनवेलकरांच्या आशीर्वादामुळे सदिच्छांमुळे आमदार झाल्यानंतर आतापर्यंत विषय मांडण्याचा जो आपण प्रयत्न केला त्यामध्ये एकंदरीत 377 विषय हे वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये लक्षवेधी असेल, तारांकित प्रश्न असेल, औचित्याचे मुद्दे असतील, अर्धा तास चर्चा असतील किंवा अन्य सगळीच आयुध, या सगळ्या माध्यमातून हे विषय मांडण्याचा आपण प्रयत्न केला. हा सगळा विषय पनवेलकरांना माहीत असला पाहिजे आणि त्यांनी मला विचारण्यापूर्वी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की मी त्यांना उत्तरदायी असलं पाहिजे, मी माझा अहवाल त्यांना सादर केला पाहिजे. यासाठी मी एक पायंडा पाडला की प्रत्येक अधिवेशनानंतर मी पनवेलकरांना माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचं उत्तर देईन, उत्तरदायी राहीन, माहिती देईन की मी आपल्यासाठी नक्की काय करतो. आणि त्यासाठीची आजची पत्रकार परिषद झाली. त्याचबरोबरीनं सिडकोच्या वेगवेगळ्या प्रलंबित विषयांना घेऊन सुटलेले प्रश्न, त्यातल्या काही पाठपुराव्याचे विषय आणि प्रलंबित प्रश्न या विषयाला घेऊन एक विस्तृत बैठक झाली आणि त्यात सुद्धा अनेक विषयामध्ये सकारात्मक निर्णय झाले. म्हणजे अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीनं नयनाचा प्रलंबित विषय होता तो मांडण्याचा आपण प्रयत्न केला, त्या ड्रोन सर्वेच्या माध्यमातून झालेल्या चुका आणि मला मिळणारा भूखंड आणि तो दुसऱ्याच्या बांधकामावरती त्याला मला फायनल प्लॉट दिल्यामुळे झालेल्या अडचणी, चुकीच्या पद्धतीने झालेले नियोजन आणि त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तयार झालेल्या अडचणी, या सगळ्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न आपण अधिवेशनात केला होता. त्याला सकारात्मक सगळ्या प्रक्रिया झाल्या, उत्तरं मिळाली आणि आता फिजिकल पद्धतीनं हे सर्वे सुरू झाले. नांदगाव पासून, विचुंब्यापासून आज उसरली भागामध्ये, या सगळ्या भागामध्ये आता हे सगळे सर्वे अंतिम टप्प्यात आलेले आहेत. काही गावांचे सर्वे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे जे काही अडचणी आहेत, जी बांधकामं संरक्षित करण्याचा विषय होता, तो सुद्धा बऱ्यापैकी निकाली निघण्याच्या टप्प्यावरती आलेला आहे. ज्या काही चुका आहेत, त्रुटी आहेत, ते सुधारण्याचा प्रयत्न सिडको करते. पण त्यात आजच्या बैठकीत आम्ही काय विषय मांडला की हे आपण करताय, सकारात्मक सुरू आहे, पण हे करताना स्पीड कमी पडतोय. टीम वाढवा, मॅनपॉवर वाढवा, एजन्सी वाढवा आणि तात्काळ हे विषय करा. एका वेळेला अनेक गावांचे सर्वे जर झाले तर या स्कीमला पुढे नेण्यासाठी आपल्याला फायदा होईल. नैना हा मुख्यमंत्री महोदयांचा जो काही ड्रीम प्रोजेक्ट आहे तो शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण होईल. सिडकोचे अधिकारी त्याला गालबोट लावण्याचा जो प्रयत्न करत होते त्याला आपण थांबवण्याचं काम केलं आणि सकारात्मक पद्धतीने सिडकोला पुढे नेण्यासाठी भाग पाडलं. आज चांगला विषय समोर येताना दिसतो. नयनाच्या भागातलं बंद असलेलं रजिस्ट्रेशन सुरू होण्याचा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे, त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. सिडकोच्या माध्यमातून लॉटरी करून जी घरं दिली गेली, 67,000 घरांचा विषय होता. 3 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होणारा विषय होता. 10% रक्कम त्या प्रत्येक घरामागे कमी करून देण्याचं काम सरकारने केलं आणि त्यामुळे गोरगरीब जनतेचे अश्रू पुसण्याचं काम झालं. पण त्या माध्यमातून काही छोटे छोटे विषय प्रलंबित होते की त्यांना जीएसटी भरले, त्याचा परतावा कसा मिळणार, त्या ठिकाणी डिले पेमेंट चार्जेस लावले ते रद्द करायचे होते, त्याचा विषय होता. त्या ठिकाणी मेंटेनन्स चार्जेस लावणार नाही सिडकोने सांगितलेलं, चार्जेस लावले ते रद्द करण्याचा विषय होता. त्या ठिकाणी त्यांना सुखसोयी ज्या पुरवायच्या आहेत ते करण्याचा विषय होता. आजूबाजूला मैदानं, ग्राउंड या ठिकाणी डेव्हलप व्हायला